खरं तर मी गेले 2 अधिवेशनं हे सभागृह बघतोय. सगळे येऊन बसतात, पण आपल्या बरोबर अधिकाऱ्यांचे टीम घेऊन या सभागृहाचा सन्मान करण्याचा प्रयत्न कुणीही करताना मला दिसत नाही. किंबहुना काही काही वेळेस परिस्थिती अशी असते की एक मंत्री 3 आमदार आणि आम्ही येड्यासारखे बोलतो, कोणीच नाही ते. मी परवापासून बघतोय, जेव्हा तुम्ही येता तेव्हा ॲडिशनल चीफ सेक्रेटरीपासून सगळे अधिकारी रांग लावून बसलेले असतात. मी नेहमी सांगतो की सभागृहाचं अवमूल्यन करू नका. आपण जर आपल्या या देवळाची सँक्टिटी जपली नाही आणि आपण अहंभावात गेलो तर आपल्याला नंतरची पिढी माफ करणार नाही, कारण का आपण ह्याचं घसरणीला जबाबदार असू. त्यामुळे मी एक आमदार म्हणून, कारण का महाराष्ट्राच्या भावना आम्ही बोलवून दाखवत असतो. आमच्या काय घरचं काम नाही. म्हणजे उद्या मी येऊरचा विषय मांडला किंवा ते भावली डॅमचा विषय मांडला, ते माझी जमीन नाही, माझं घर नाही, काय नाही काय नाही. पण हे सगळं ऐकताना आपला मंत्री बसलाय आणि आपण इथे बसलो तर आपल्याला काहीतरी जबाबदारीने काम करायचंय हे दिसतं. पण आजकालचं चित्र म्हणजे सावरकर साहेब, मी तुमचं मनापासून आभार मानतो की कमीत कमी हे बोलत असताना तुम्ही टाळ्या तरी वाजवा. म्हणजे त्याही बाकावरच्या आमच्या भावना काय त्या समजतायत की असं तुम्ही अवमूल्यन करू नका हो सभागृहाचं. हे शेवटी कायदे मंडळ आहे. या कायद्या मंडळाची जो गरिमा आहे तो जपलाच गेला पाहिजे. दादा, हे आमचं सगळ्यांचं एकमत आहे. म्हणजे एवढी संख्या कमी असणं हे सत्ताधारी पक्षालाही सोबत नाही. म्हणजे आमदार इंटरेस्टेडच नाही आहेत सभागृहाच्या कामकाजामध्ये. हे चित्र जाता कामा नाही. महाराष्ट्राला घात करणार हे चित्र आहे. मी मनापासून तुमचं अभिनंदन. तुमचा पारदर्शी स्वभाव, तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया, तुमचे काम करण्याची पद्धती, ह्याच्यावरती आम्ही सगळे बेहद खुश आहोत, बेहद खुश आहोत. इतक्या उघडपणाने मी कधीच कोणाची स्तुती केली नाही, आज तुमची करतोय. आणि जे माफिया बोलले ना, तो माफिया साफ करता आला तर बघा, प्रचंड दबाव येईल, पण हिंमत असेल तर करून दाखवा. चला महाराष्ट्राला एक मेसेज देऊन टाका. पण परत एकदा आपलं अभिनंदन. मंत्री महोदय.